नमस्कार मैत्रिणो, कशा आहेत ना? छानच राहा, माझे छान छान व्हिडिओ पाहत जा मैत्रिणो. चला, इथं मी आज 4 कांदे घेतलेत. 4 कांदे दाखवले तुम्हाला, पण आपल्याला काय एवढे लागत नाही. आणि हा कांदे म्हणजे असे, या कांद्यांची गंमत आहे ना, अगदी तोंडाला चव येणार अशी ही रेसिपी आहे बरं का मैत्रिणो. चला मग आता हे कांदे मस्तपैकी असे सोलून घेते बा. कांदे सोलून तर घ्यायच्यात, पुन्हा ते कांदे आपल्याला धुवून घ्यायच्यात. कारण की कसं आहे, कांद्यानं ह्या दिवसाला काजळी वगैरे असते. मग ते कांदे आपल्याला स्वच्छ असे साफ करून घ्यायचेत पहा. आता मी तुम्हाला इथं एक कांदा सोलून दाखवणार आहे, पहा बरं. अगदी व्यवस्थित असे हे कांदे हे करून घ्यायच्यात. पण याच्यातले मी 3च कांदे यूज करणार आहे बरं का. एक साईडला ठेवून देणार आहे. पहा, इथं मी कांदे हे 3 चिरून घेतलेले. कोथिंबीर, टॅमॅटो. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदीच नवीनच आणि तोंडाला चव येणारी. अगदी भरपूर अशी हरभऱ्याची डाळ भिजत टाकलेली आहे पहा. कुणी हरभऱ्याची डाळ म्हणतं, कुणी चणा डाळ म्हणतं, म्हणजे नावंही भरपूर आहेत. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. आपली कढई तापतच आलेली आहे. तेच आपण तेल ओतून घेऊया. तेल हे तुमच्या अंदाजाने होता. कोणाला किती आवडतं, कोणाला किती नाही. कोणाला जास्त बी तेल आवडतं, कोणाला कमी आवडतं. आता इथं मस्त अशी मोहरी जिरी आपण याच्यात टाकून देऊया बरं का. तेल छान तापलं आपलं. आणि एवढी झटपट आहे मैत्रिणो, ही अगदी तुमच्या ताटाची शोभा वाढवण्यासारखी रेसिपी आहे मैत्रिणो. पाहू शकता तुम्ही. अगदी टिफिनसाठी सुद्धा खूप खास आहे. आणि एकदा खायला घेतली ना, असं वाटतं किती खाऊ आपण. एवढी चवदार अप्रतिम अशी लागते. चला मग आता इथं मी कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा अगदी छान पद्धतीने आपल्याला आता परतून घ्यायचा आहे बरं का. पाहू शकता तुम्ही. मस्त असा कांदा परतून घ्यायचा आहे, पाहू शकता. आणि हा कढीपत्ता अगदी झाडाचा तोडून आणाय थोडा टाईम लागला, म्हणून तो थोडासा लेट दाखवलेला आहे. अगदी ताजा तोडून आणायचा आणि टाकायचा. आणि ताजा हा कढीपत्ता झाडाचा तोडून आणायचा, म्हणजे सुगंध बी खूप अप्रतिम येतो. इथं आता टॅमॅटो बी टाकून देते. पूर्ण एक मोठा टॅमॅटो होता, तो सुद्धा मी टाकून दिला आहे, पाहू शकता. आणि आता हा कांदा आणि टॅमॅटो आपल्याला अगदीच मस्तपैकी असा परतून घ्यायचा आहे बरं का मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. जेवढा आपला कांदा टॅमॅटो परतल ना, तेवढी आपल्या भाजीला अगदीच मस्त अशी चव येणार आहे. मग आपल्या ताटाची शोभा पहा बरं कशी वाढते. आणि अगदीच शिल्लक राहणार नाही ही चटणी. एवढी अप्रतिम चटणी होती ना. आणि त्याचं नाव काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पहा मैत्रिणी. इतकी सुंदर चटणी होती. कांदा अगदी छान पद्धतीने हा परतून झाला आहे बरं का. पहा बरं, अगदी मस्त कांदा मऊ लुसलुशीत झाला आहे. आता आपल्याला याच्यात आहे ते घरातले बेसिक मसाले संपूर्ण टाकायचे. मटण मसाला, संडे मसाला, हळद, कांदा लसूण मसाला, बेडकी मिरची पावडर, म्हणजे तुमच्या घरात जेवढे बेसिक मसाले ते तुम्ही टाकू शकता तुमच्या अंदाजाने. आणि खरंच ही भाजीला तुम्ही जेवढे मसाले टाकसान, ही भाजी अगदीच गोडच लागणार, अजिबात तिखटही लागणार नाही. आणि आता इथं मुठभर कोथिंबीर होती, ती सुद्धा मी टाकून दिली पहा. अगदी छान पद्धतीने मी हे परतून घेतलं आहे बरं का. चला, आता जी भिजवलेली डाळ आहे, अगदी 10-15 मिनटं ही भिजवत ठेवली होती, मस्त कोमट पाण्यात अगदी मस्त भिजलेली. आता ही पूर्ण डाळ मी ह्याच्यात घालून घेते पहा. मग आपली आजची रेसिपी आहे डाळ कांद्याची चटणी. ही डाळ कांद्याची चटणी एवढी अप्रतिम होती मैत्रिणो, खूपच छान. काहीतरी वेगळं आणि ही चटणी बी वेगळी, खायला म्हणजे खूपच भारी बरं का. आता पूर्ण मी ती अशी हलवून घेते पहा. मस्त परतून झालेली आहे. त्याच्यात आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मस्तपैकी चवीपुरतं मीठ टाकले आणि आता फक्त त्याला 5 मिनटात म्हणतात ना, आपली भाजी रेडी होणार आहे.
आता अगदीच थोडंसं असं मी पाणी टाकणार आहे, पाहू शकता तुम्ही. अर्धा ग्लास असं पाणी टाकणार आहे, त्याच्यात जास्त बी नाही मैत्रिणी. आणि गॅस हा आपला बारीक करणार आहे. बारीक गॅसवर अगदीच आपली भाजी अप्रतिम अशी होणार आहे. ही चटणी, ही डाळ कांद्याची चटणी एकदा करून पहा मैत्रिणींनो, एकदा खाऊन पहा कशी वाटते तुम्हाला. खूपच सुंदर वाटेल. हे बघा, आता झाकण काढून आपण एकदा पाहिली. आता पण अजूनही थोडी बाकी आहे. पुन्हा आपण झाकण ठेवणार आहे आणि पुन्हा आपल्याला 5 मिनिटांनी पाहिजे. पहा बरं किती सुंदर रंग आलाय, मस्त रंग आलाय का नाही. आणि भाजी बी अगदीच, ही डाळ कांद्याची चटणी बी अप्रतिम अशी झालेली आहे. वा. आणि जशी जशी ती तयार होती तसा तसा तिचा सुगंध अगदी घरभर पसरतो बरं का. चला, चटणी तयार आहे, मी काढून दाखवते तुम्हाला. मैत्रिणी, व्हिडिओ जर इथपर्यंत जर पाहिला असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. आणि खरंच मला सांगा, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटलेत, आवडतात का नाही हेही मला सांगा. पहा बरं ही चटणी कशी वाटते, अप्रतिम आहे का नाही, सुंदर. मग आपण असाच उद्या व्हिडिओ घेऊन येऊ. बाय.